All the content on this channel is only for educational purpose. I am not a SEBI registered investment advisor. तर नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 1 मध्ये 30 डे ट्रेडिंग चॅलेंज डे 1. आता 2026 मधला पहिला व्हिडिओ आहे, त्यामुळे आपण 2026 मध्ये आपलं जे चॅलेंज होतं पहिलं ते आपण ड्रॉप केलं आणि इथून आपण नवीन चॅलेंज सुरू केलेलं आहे. आज डे 1 आहे 30 डे ट्रेडिंग चॅलेंजचा डे 1 युजिंग 20K कॅपिटल. ओके, सो आज प्रॉफिट झाला का लॉस झाला तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे मी आणि सर्व काही अनालिसिस शेअर करतो. जे काही नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करून टाका. तर चला जरा व्हिडिओ न त्या व्हिडिओला आपण सुरू करून टाकूया. तर मित्रांनो, तुम्ही बघताय तुमच्या समोर आहे निफ्टी 50चा इंडेक्सचा चार्ट आहे आणि इकडे एक कॉल आहे. म्हणजे हे पहिलं तुम्ही आपली पोझिशन बघा. पोझिशन मध्ये आज तुम्ही बघू शकता इकडे आपण एक 18 पॉईंट कॅप्चर केलेत आणि त्याच्यामध्ये आपला 1147 जो आहे तो प्रॉफिट आहे. ठीक आहे, तर हे कसं झालं, कुठं ट्रेड घेतला, प्लॅन कुठे केला, एंट्री, एक्झिट, एव्हरीथिंग आय विल शेअर. ओके, आणि पुढला ट्रेड घेतलाय आपण. ओके, सो तुम्ही इथे बघू शकता आता किती वाजले 10:57 आणि 11च्या आधी आपण सगळं क्लोज करतो आणि आज चॅलेंजचा पहिला व्हिडिओ आहे म्हणजे 2026 मधला. ओके, सो तुम्ही इथं बघून घ्या. आता मी याला ओपन करतो. पोझिशन काय तुम्ही बघितलीच. ठीक आहे, तर आता मी ही कॉल आहे. कुठला कॉल आहे? निफ्टी 6 जानेवारी एक्सपायरीचा 26,500चा पुट आहे. ठीक आहे, ओके, पुट आहे, कॉल नाही. तर आपण पुट बाय केला होता. तर ह्याच्या मागचं लॉजिक तुम्हाला सांगतो. पुल बॅकचाच विषय होता आपला, पण का घेतला इथं विषय सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तर ही जी आहे ती आपला निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे आणि ही 1 मिनिटाचा आपला प्रीमियमचा चार्ट आहे. ठीक आहे, तर इथं 5 मिनिटाचा चार्ट आहे. मार्केट 5 पॉईंटनीच गॅप ओपन झालेलं, जास्त काही नाही, 5 पॉईंट फक्त. इथं कालचं क्लोज झालेलं होतं आणि इकडं हे बघू शकता इकडं आजचं चालू. ठीक आहे, तर पहिलीच कॅन्डल रेड कॅन्डल बनली 5 मिनिटाच्यात. रेड कॅन्डल बनल्या मी इथं काय केलं की भाई इथं मार्केट लिक्विडेट होऊ शकते असं म्हणजे हे झालं अनालिसिस, म्हणजे विचारायला डोके. ठीक आहे, तर सायकोलॉजी झाल्यानंतर मी इथं पुटचा ट्रेड इथं प्लॅन केला. बघू शकता इथं पुल बॅक वरती जेव्हा मार्केट वर गेलं आणि वरून जेव्हा खाली आलं म्हणजे ही वर जाऊन ही इथं पुल बॅक झाला. ठीक आहे, तर या पुल बॅक वरती मी इथं मार्केटला म्हणजे इथं पुटचा ट्रेड प्लॅन केला आणि पुट इथं बाय केला. ठीक आहे, आणि पुट बाय केल्यानंतर बघू शकता इथं कॅन्डल आपली जी बरोबर रजिस्टर होता तिथून मार्केट खाली पडलं आणि जे आपला सपोर्ट होता तिथून मार्केट वर गेलेला आहे. पण इथं विषय असा झाला की ही जी मधली कॅन्डल होती, ही जी ग्रीन कॅन्डल बघू शकता भिंगरी झाली, त्याच्यामध्ये आपण जे आहे ते आपण इथं ट्रेडला क्लोज केलं कारण इथून काही होऊ शकत होतं. ओके, सो इथं ट्रेडला क्लोज केलंय. तर इकडे आपण आता प्रीमियम मध्ये येऊया. प्रीमियम मध्ये आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय इथं जे मार्केट आहे ते आपण इथं बघू शकता 162 ला एंट्री घेतली, 180 ला एक्झिट केलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता एसएल थोडा छोटा होता, एकदम रिस्की होतं. तर मी जिथे ट्रेड प्लॅन केला, पुलबॅक वरती ट्रेड प्लॅन केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही एक रेड कॅन्डल बनली इथं. त्या रेड कॅन्डल जिथं खाली आली सो मी इथं लगेच क्लोज केलं कारण इथं ईएमएच्या खाली आल्यानंतर मार्केट आणखी इथं भिंगरी झालेली होती, बघू शकताय खाली येऊ शकत होतं. सो मी इथं लगेच क्लोज केलं, रिस्क घेतली नाही, प्रॉफिट थोडा झाला, इट्स ओके. पण इथून मार्केट वर गेलं आहे, इथं आपण होल्ड केलं असतं तर आणखी प्रॉफिट झाला असतं जर आपण इथं एसएल ट्रेड केला असतं. ठीक आहे, पण इथं काही होऊ शकत होतं कारण मार्केट एकदम हाय वरती आता एकदम म्हणजे टोटल हाय म्हणजे मार्केटचा हाय एकदम टोटल आतापर्यंत. ठीक आहे, त्यामुळे इथून मार्केट सस्टेन सुद्धा होऊ शकत होतं, खाली सुद्धा जाऊ शकत होतं. त्यामुळे मी एक्झिट केलं, प्रॉफिट छोटा झाला, इट्स ओके. सो अशा पद्धतीचा आपला एकच ट्रेड आहे आजच्या दिवसातला. ठीक आहे, तर एक लॉटनीच होता आणि ह्याच्यामध्ये आपलं काहीतरी 12-13 हजाराचं जे काय आहे ते साईज होते आपली. ठीक आहे, म्हणजे एवढे इन्कम हे झालं. ठीक आहे, ओके. सो त्याच्यानंतर ही एवढा आपला विषय आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. केअर, काळजी घ्या, बाय.